तुम्हाला पण पिझ्झा आवडतो का? चला तर इथे मी हेल्दी पिझ्झा घरीच तयार केलेला आहे. चला तर सर्वात अगोदर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि इथे आपल्याला अगदी छोटा चम्मच बेकिंग पावडर, छोटा 1 चम्मच बेकिंग सोडा आणि यामध्ये आपल्याला 2 चम्मच इतकं दही घालायचं आहे. त्यानंतर सर्व मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्यानंतर इथे मी थोडं थोडं पाणी टाकून सर्व पीठ मळून घेते. चला तर इथे 2 चम्मच तेल टाकून हे पीठ परत मी 2 ते 3 मिनिटं मळून घेते. अशा प्रकारे आपलं पीठ मस्त मऊसूत मळून झालेलं आहे. चला अशा प्रकारे मी गोलाकार करून एका भांड्यात असंच ठेवून देऊया. आपल्याला 20 ते 25 मिनिटं हे पीठ रेस्ट करायसाठी ठेवायचं आहे. चला तर इथे मी पिझ्झा सॉस तयार करणार आहे. पिझ्झा सॉसला लागणारं साहित्य बघूया. इथे मी 1 चम्मच चिली सॉस, 1 चम्मच टोमॅटो सॉस आणि इथे आपल्याला चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅन टाकायचं आहे. आणि इथे मी 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या बारीक कापून घेतलेल्या आहे. आणि यामध्ये थोडंसं मीठ यामध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपला पिझ्झा सॉस तयार झालेला आहे. चला तर इथे आपले 25 मिनिटं रेस्ट करायला ठेवले होते ते झालेले आहे. आपल्याला आटा एकदम मऊसूत तयार झालेला आहे. चला तर आपण याचे 4 भाग तयार करून घेऊया. चला तर यातला एक गोळा मी यामध्ये घेते आणि विदाउट पीठ किंवा तेल लावून असंच मी लाटून घेणार आहे. आपल्याला इथे जाडसर लाटून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे काट्या चमच्याने अशा प्रकारे होल मारून घ्यायचे आहे. आणि इथे मी पाणी घेतलेलं आहे. पाणी हे आपल्याला अशा प्रकारे आजूबाजूला प्रेस करत लावायचं आहे. चला तर इथे मी गरम पॅन करायला ठेवलेला होता. या पॅनवर टाकून देऊया आणि आजूबाजूला 1-2 चम्मच पाणी आपल्याला टाकायचं आहे. अशा प्रकारे सर्व ठिकाणी पाणी टाका आणि इथे 2-3 मिनिटं मी शिजवून घेणार आहे. चला तर बघूया झालेलं आहे का. आपल्याला सर्वतानी हे पलटून घ्यायचं आहे. बघू शकता आपल्याला पिझ्झा मस्त असा झालेला आहे खालच्या साईडला. परत मी दुसऱ्या साईडला बघून घेऊया. दुसऱ्या साईडला पण आपला पिझ्झा छान शिजलेला आहे. पिझ्झा बेस इथे तयार झालेला आहे. अशा प्रकारे मी पिझ्झा बेस तयार केलेला आहे. चला तर यावरती मी 1 चम्मच तूप टाकलेला आहे आणि चारी बाजूने पसरून घेतलेला आहे. त्यानंतर यावरती पिझ्झा सॉस पसरून घेऊया आणि यामध्ये आवडीनुसार तुम्ही भाज्या टाकू शकता. मी यामध्ये कांदा, टोमॅटो, शिमला मिरची हे सर्व टाकलेलं आहे. तुम्ही यामध्ये पनीर वगैरे टाकू शकता. त्यानंतर यामध्ये मी स्वीट कॉर्नचे
दाणे टाकते. स्वीटकॉर्ननी पिझ्झाला टेस्ट वेगळीच येते, यामुळे मी यामध्ये स्वीटकॉर्न टाकलेलं आहे. चला तर इथे मी एक बटरची वडी किसून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे मी चीज किसून घेतलेला आहे. चला तर मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला होता. हा पॅन गरम झालेला आहे. त्यानंतर इथे मी स्टँड ठेवते. स्टँडवरतीच आपल्याला हा पिझ्झा ठेवून द्यायचा आहे. आपल्याला गॅस कमी फ्लेमवर ठेवायचा आहे. हा पिझ्झा आपल्याला 5 ते 6 मिनिटात तयार होणार. चला तर बघूया, पिझ्झा मस्त असा आपला तयार झालेला आहे. मस्त असा पिझ्झा तयार झालेला आहे. यावरती आपण चिली फ्लेक्स, ऑर्गेन हे सगळं टाकून देऊया आणि याचे आपण 4 भाग करूया. मस्त असा पिझ्झा आपला तयार झालेला आहे. चला तर अशाच मस्त रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा.